पाऊल त्याच्या पत्रात म्हणतो की ख्रिस्त हे गूज युगानुयुगापासून दडलेलं, आणि प्रभू येशू ख्रिस्त देव हे गूज आहे मानवाला, आणि ते मानवी बुद्धीने आपल्याला देव कळत नाही. म्हणून देवाने त्याचं प्रकटीकरण आपल्याला त्याच्या पुत्राच्या द्वारे वचनाच्या द्वारे दिलेलं आहे. आणि 2025च्या नाताळ समयात आपण आलेलो असताना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त कोण, त्याच्याविषयीचे काही रहस्य गुजे आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे नाताळाविषयीचे रहस्य, द मिस्ट्रीज ऑफ ख्रिसमस, नाताळाविषयीचे रहस्य. आता प्रभू येशू ख्रिस्त देवचा पुत्र, देवाचा पुत्र आहे. तर तो कशावरून देवाचा पुत्र आहे, त्याच्याबद्दल, त्याच्या जन्माचं, त्याचं काय वैशिष्ट्य, त्याच्यात विशेष असं काय आहे की आपण त्याला देव मानावं, हे त्याच्या वचनातून पाहणार आहोत. म्हणून नोट डाऊन करत असाल तर तयार राहा. बरेचसे शास्त्रभाग मी घेणार आहे, फक्त लिहून घ्या, पुढे चला. नाताळाविषयीचे रहस्य हा आजचं संदेशाचं शीर्षक आहे. आता आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त जगात जन्म घेण्यापूर्वी किंवा येण्यापूर्वी ज्या दिवशी आदाम आणि हवा यांनी देवाची आज्ञा मोडली, एदेन बागेत ते फळ खाल्लं, त्याच्याही पूर्वीपासून जो माणूस आपण निर्माण करू, त्याला सैतान कसा फसवेल, तो फळ खाईल आणि काय परिणाम होतील, त्याच्या अगोदरपासून देवाने माणसाच्या तारणाची योजना किंवा प्लॅन केलेला आहे. म्हणून शास्त्र सांगतं की जग स्थापनेपूर्वी वधलेला कोकरा, जगाच्या निर्मिती म्हणजे अचानक झालं आणि देव म्हटलं का तर काय करायचं, ते काय असं नाही. त्याला माहीत होतं की आदाम हवा फळ खाणार, आज्ञा मोडणार आणि सर्व मानवजाती भ्रष्ट होणार, पण परत त्यांना कसं स्वतःकडे आणायचा हा प्लॅन केलेला होता. आणि उत्पत्ती ते प्रगटीकरण तो देवाचा प्लॅन आहे, एकच स्टोरी आहे. लहानपणी एकदा अनेकेतने म्हटलं की पप्पा बायबलची स्टोरी सांगा. म्हटलं बायबलमधली कोणती स्टोरी, योनाची, अब्रामाची, मोशाची? नाही, बायबलची स्टोरी सांगा. आणि तिथून माझी सुरुवात झाली विचार करण्याची. बायबलची पण एक स्टोरी आहे, एकच स्टोरी आहे, त्याच्यात बऱ्याचशा स्टोरीज आहेत, पण एक स्टोरी ही आहे की देवाने सृष्टी, जग, मानव निर्माण केला, तो पापात पडला आणि त्याला पापातून परत समेट करण्यासाठी, पापाची क्षमा करण्यासाठी देवाने मनुष्य रूपाने त्याचा पुत्र प्रभू येशू जगात पाठवला. त्याच्यासाठी एक माणसाची, अब्रामाची निवड केली, त्याच्यातून एक राष्ट्र इस्रायल निर्माण केलं, त्यांना संदेश ते दिली आणि त्या राष्ट्रातून देवाचा पुत्र जगात पाठवला. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला स्वतः अर्पण होण्यासाठी, जो विश्वास ठेवील त्याचा तारण होईल, हा प्लॅन देवाने केलेला आहे. आणि म्हणून बायबल एक प्लॅन आहे. ते काही चांगल्या विचारांचं, तत्वज्ञानाचं पुस्तक नाही, ते देवाचं योजनेचं पुस्तक आहे की देवाची आपल्यासाठी, जगासाठी तारणाची योजना. आणि तेव्हापासून अनेक संदेश त्यांच्याद्वारे देवाचा पुत्र, इस्रायलचा मसीहा जगात कसा येईल, केव्हा येईल, कोणत्या गावात, कोणत्या देशात, कसा, कधी जन्म होईल, हे सगळं अगोदर सांगितलेलं होतं. आणि म्हणून जुन्या काळातल्या बऱ्याचशा ज्या भविष्यवाण्या आहेत त्या ख्रिस्ताच्या 2 आगमनाविषयीच्या आहेत. आता नीट ऐका. ज्यावेळेस जुन्या काळाच्या भविष्यवाण्यात आपण वाचतो, जुन्या काळात, तर त्यावेळेस त्याचं पहिलं येण्याबद्दल आहे की बाळ म्हणून जगात येऊन तारणासाठी, आणि दुसरं येणं न्यायासाठी. आता नीट लक्ष द्या, कारण हे खोल प्रगटीकरण आहे, हे नुसतं घुमल्यासारखं पाहून कॅच होणार नाही आहे. ज्यावेळेस संदेश त्यांनी लिहिलं, पुढं पाहिलं, त्यांनी त्याच्या येण्याबद्दल लिहिलं, पण त्या भविष्यवाण्यांमध्ये पहिलं येणं बाळ म्हणून पण होतं, दुसरं येणं जगाचा न्याय करण्यासाठी पण होतं. आणि ह्या दोन्ही भविष्यवाण्या जुन्या काळातल्या संदेशात मिक्स्ड आहेत. म्हणून पहिल्या येण्याबद्दलच्या कोणत्या आणि दुसऱ्या कोणत्या, हे जर आपण सेपरेट केलं तर आपल्याला कळतं. म्हणजे पॉईंट असा की अगोदर हे सर्व ठरलेलं होतं, प्लॅन होतं.
देव प्लॅनिंगचा देव आहे. अचानक तो निर्णय बदलत नाही आपल्यासारखे. अचानक तो म्हणत नाही आपण काय करा. त्याला माहीत असतं पुढं काय होणार आहे, कोण कधी वळणार नाही वळणार, कोण काय करणार, सर्व माहीत असतं. तर ह्या गोष्टी बऱ्याचशा त्यांना माहीत नव्हत्या, तरी देव बोलला तसं तसं त्यांनी लिहून ठेवलं. पहिले पेत्राचा पहिला अध्याय आणि याच्या 10व्या वचनात, आता फक्त नोट डाऊन करायचं आणि इकडे ऐकायचं, शोधायचं नाही, कारण पुष्कळ वचनं आणि पुष्कळ शास्त्रभाग आणि गुज आपण पाहणार आहोत. म्हणून इकडे नीट लक्ष द्या आणि एकाच याच्यामध्ये हे प्रगटीकरण कॅच करा. पहिले पेत्र 1:10 पेत्र असं लिहितो की ज्या संदेष्टाने तुमच्यावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, आणि ती कृपा म्हणजे ख्रिस्ताच्या द्वारे, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. म्हणजे त्यांनाही माहीत नव्हतं की आपण काय लिहितोय, हे आपण काय लिहितोय, काय म्हणतोय. त्यांनी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे, ऐका, म्हणजे पहिलं आगमन आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, म्हणजे दुसरं आगमन. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला होता ते शोध करीत होते. पहिले पेत्र 1:10-11. म्हणजे सगळं जे त्यांनी लिहिलं, सगळं जे देव बोलला, सगळं त्यांना त्यावेळेस समजलं नाही, पण तरी लिहून ठेवलं. लिहून ठेवलं. नंतर अनेक शेकडो वर्षाने ते घडून आलं, आता घडून येत. आता त्या भविष्यवाण्यांमध्ये ख्रिस्त म्हणजे इस्रायलचा मसीहा किंवा जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं कसं होईल याविषयीच्या पण भविष्यवाण्या होत्या. आता काही भविष्यवाण्या असं सांगतात की तो कोकळ्यासारखा येईल, काही भविष्यात सांगतात की तो यहूदाच्या वंशाचा सिंह आहे, काही त्याला तो पराक्रमी वीर असं म्हणतात, तर काही त्याला लीन आणि नम्र असा कोकरा असं म्हटलेलं आहे. काही याच्यात सांगितलंय की तो आनंद देईल, जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना आनंदित करील. काही भविष्यवाण्यात असं सांगितलंय की तो क्लेशाने व्यापिलेला असा पुरुष असेल, म्हणजे विरोधाभास, ऑपोजिट. आणि हा विरोधाभास जे आहे हे आपल्याला वारंवार त्या भविष्यवाण्यात आढळतं. काही जण त्याचा स्वीकार करतील, काही जण त्याचा नाकार करतील. तो जीवन देईल, पण अशा भविष्यवाण्या होत्या की तो त्याचा जीव अर्पण करेल. मिक्स्ड भविष्यवाण्या होत्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. तर आज आपण 5 असे रहस्य पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. 5 मिस्ट्रीज. नाताळ किंवा ख्रिसमस किंवा ख्रिस्ताच्या जन्माबद्दलचे 5 रहस्य पॉईंट जर लिहित असाल तर. 5 मिस्ट्रीज ऑफ ख्रिसमस. पहिलं, द मिस्ट्री ऑफ इन्कारनेशन, म्हणजे देह धारण केल्याचं रहस्य. की देव माणूस होऊ शकतो का, पण झाला. का बरं झाला, कसा झाला, हे रहस्य. मनुष्यरूप, पहिला पॉईंट, मनुष्यरूप धारण केल्याचं रहस्य. आता मी इतकं स्पष्ट सांगतोय, कोणी म्हणायचं नाही आम्हाला कळलं नाही. पहिला पॉईंट, मनुष्यरूप धारण केल्याचं रहस्य. आणि हे 700 वर्षापूर्वी यशाया संदेश त्याने केलेला आहे. यशाया 7 या ठिकाणी खरी ख्रिसमस स्टोरी, खरं म्हणजे जुन्या काळात सुद्धा ख्रिसमस होता आणि आहे, मला लक्षात. यशाया 7:14 त्याने त्या काळामध्ये एक राजा राज्य करीत होता आणि देवाने त्याला सांगितलं की मी तुला असं असं चिन्ह जाईल. ज्यावेळेस शत्रू चढाई करून आले त्याला सांगितलं तू विजयी होशील आणि हे चिन्ह राहील, तू मला चिन्ह माग. पण त्या राजाने चिन्ह मागितलं नाही. पण तरी देवाने काय म्हटलं, आणि तो राजा होता आहाज, याच तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, म्हणजे आमच्या सानिध्यात देव असे ठेवील. यशाया 7:14. आता ह्या ठिकाणी म्हणजे इस्रायलची कायमची सुटका करणारा इस्रायलचा मसीहा कुमारिकेपासून जन्म घेईल ही भविष्यवाणी केलेली होती यशाया 7:14.
आणि ती मत्त 1:23 आपण पाहतो की कशा रीतीने पूर्ण झाली. देवदूताने मरियाची भेट घेतली, तिला सांगितलं वगैरे वगैरे. दुसरी जी भविष्यवाणी ख्रिस्ताविषयीची ती यशया 9:6 आपल्याला आढळते. त्या बाळ म्हणून तो जन्म घेईल त्याविषयी. नीट ऐका, यशया 9:6 या ठिकाणी आपण वाचतो की आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. बाळ आणि पुत्र 2 शब्द अंडरलाईन करा. जन्मला आणि दिला हे 2 शब्द अंडरलाईन करा. आणि इकडे वर बघा, देवाने त्याचा पुत्र बाळ म्हणून देवाचा पुत्र जन्मला, पण देवाने त्याला पुत्र म्हणून आपल्यासाठी दिला. म्हणून इथे लिहिलंय की आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. आणि मग त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. सत्ता म्हणजे गव्हर्नमेंट. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आता हे तो होण्याच्या अगोदर हे सांगितलेलं आहे. किती विशेष आहे नाही का? आजकाल ख्रिसमस म्हणजे सांता क्लॉज, ख्रिसमस फादर, नाही तर शॉपिंग किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज आणि झालं सेलिब्रेशन किंवा हॉलिडेज. पण ख्रिसमस फादर किंवा सांता क्लॉजबद्दल नसून प्रभू येशूबद्दल आहे. ख्रिसमस आपल्याबद्दल, आपलं सणवार आपण सजायचं नसतो, तर ते त्याच्याबद्दल आहे की तो कोण त्याला जाणून घेणं. त्याच्यात खरा आनंद आहे. आनंद जगी गोष्टी, पार्ट्यांमध्ये आणि प्रोग्राममध्ये आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये नाही. खरा आनंद मग तो त्याच दिवसापुरता असतो. ख्रिसमस संध्याकाळ झाले की संपला ख्रिसमस असं होतं. पण तो खरा आनंद जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त कळतो, देव कोण हे रहस्य कळतं, तेव्हा तो आनंद, त्याला मोठा आनंद म्हटलेला आहे. तर त्याच्याविषयी, त्या बाळाविषयी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. यशया 9:6 त्याला अद्भुत मंत्री म्हणजे अद्भुत सल्लागार. आणि तो त्याचा सल्ला कधी फेल जात नाही. आपण प्रत्येक बाबतीत सल्ला घेतो. लोन काढायचं, कंपनी सुरू करायची, काही बिझनेस, काही करायचा, व्यवहार करायचा, आपण लोकांचा सल्ला घेतो. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? पण हे जे बाळ जन्म घेईल तो अद्भुत सल्लागार असणार. त्याच्यापेक्षा चांगला सल्ला तुम्हाला आज कोणी देऊ शकत नाही. म्हणून पहिलं त्याचं नाव आहे वंडरफुल काउन्सिलर, अद्भुत सल्लागार. दुसरं समर्थ देव, म्हणजे तो केवळ सल्ला देतच नाही तर ते घडवून आणू शकतो. तो सर्व समर्थ आहे. तो फक्त सांगतच नाही की मी असं करीन, तो ते करतो, घडवून आणतो. आमेन. म्हणून तो सर्व समर्थ देव. आणि हा जो बाळ असेल तो मनुष्य आणि देव दोन्ही असेल. देव मनुष्य, देव माणूस. तो देव असून मनुष्य रूप धारण करेल. स्तोत्र 2 सांगितलं की मी परमेश्वराचा निर्णय कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. तू माझा पुत्र आहेस. इकडे आहे का? प्रारंभी शब्द होता, देवासह होता, पण आज मी तुला जन्म दिलेला आहे. आज जगात तू माणूस म्हणून मनुष्य रूपाने जन्मलेला आहेस. आमेन. ही ती भविष्यवाणी. माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रवदना दाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत स्वामित्व तुला देईल. आणि आता ऐका, लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा म्हणजे राष्ट्रांचा चुराळा करशील. म्हणजे देशांचा, राष्ट्रांचा न्याय तो एक दिवशी करेल. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? तिसरं शीर्षक काय त्याचं? समर्थ देव. है ना, की तो सर्व समर्थ आहे, तो न्याय करणार आहे. नंतरचं टायटल आहे यशया 9:6 सनातन पिता, की तो सनातन आहे. बाळ म्हणून जन्माला तेव्हा त्याची सुरुवात नाही झाली. तो अगोदरपासून देवाबरोबर स्वर्गात होता. त्याची सुरुवातच नाही झाली. तो प्रारंभ व शेवट, आदि व अंत आहे. तो फक्त मनुष्य रूपाने जगात आला, पण ती त्याची सुरुवात नव्हती. म्हणून तो अनेक देवांपैकी एक देव नाही. आलं लक्षात? म्हणून नाताळाला ख्रिस्त जयंती म्हणायची नसतं, कारण ज्यांची जयंती आहे त्यांची पुण्यतिथी असते.
आणि प्रभू येशूची पुण्यतिथी नसून पुनरुत्थान आहे. रॉंग आहे. ख्रिस्त जयंती सुखाची जाऊ, काय बोलतोय आपण? कळतं का आपण काय बोलतो ते? ख्रिस्ताची काय जयंती असते का? नाही, तो सनातन पिता आहे, अनादी काळापासून आहे. हालेलुया. आणि मग पुढचं टायटल त्याचं आहे सनातन पिता आणि शांतीचा अधिपती. हे बाळ जे जन्म घेईल शांतीचा अधिपती, शांतीचा राजा होईल. इकडे ऐका, पापामुळे माणसाचा जे देवाशी संबंध तुटलाय, पापाचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करील, पापाची शिक्षा स्वतः भोगून, आणि माणूस आणि देव यांच्यामध्ये शांती करील. आणि त्याच्या रक्ताने ती शांती केलेली आहे, पण लोकांना माहीत नाही, म्हणून सुवार्ता सांगायचं आहे. म्हणून चले जाना है दूर से दूर तलक. लोकांना माहीत नाही, ते म्हणतात देव रागवलेला आहे, देव शिक्षा देतो. पण सांगायचं की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने देवाचा राग शांत केलेला आहे. तो आता ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर मनुष्यात शांती झालेली आहे. देव रागवलेला नाही, कृपेच्या काळात आपण आहोत. शांतीचा अधिपती. आणि मग देवाबरोबर आपली शांतीचा अनुभव आपल्याला मिळाल्यावर आपली एकमेकाबरोबर शांती होते. म्हणून त्याला शांतीचा अधिपती हे म्हटलेलं आहे. प्रिन्स ऑफ पीस. आज जगात शांती नाही, पण एक दिवशी तो आज त्याची शांतीचा अनुभव आपण मनात घेऊ शकतो. पण एक दिवशी जेव्हा तो प्रत्यक्षात राज्य करेल तेव्हा जगाला त्याच्या शांतीचा अनुभव होईल. लढाया, मतभेद आणि बाकीच्या गोष्टी असणार नाही. त्याचं राज्य येत आहे, कमिंग सून. त्याचं राज्य एक दिवशी लवकर येत आहे. हे स्वप्न नाही, हे सत्य आहे, हे देवाचं वचन आहे. त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने शांतीचा अधिपती होईल. तर पहिलं जे रहस्य, पहिला पॉईंट काय? त्याच्या जन्माविषयीचं रहस्य, की त्याने मनुष्यरूप धारण केल्याचं रहस्य. आता हे जे सांगितलेलं आहे ही सर्व भविष्यवाणी अगोदर केलेली होती. खरं तर नाताळची पहिली भविष्यवाणी उत्पत्ती 3:15 मध्ये आहे, की ज्यावेळेस परमेश्वराने स्त्रीला सांगितलं की तो तुझी टाच फोडेल, तू त्याचं डोकं, तुझी संतती, स्त्रीची संतती, म्हणजे ते काईन हाबेल हे मुलं नाही, संतती म्हणजे स्त्रीपासून जो देवाचा पुत्र जगात येईल त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल किती जणांना समजतं. तुझी संतती, त्याचं म्हणजे सैतानाचं डोकं ठेचील आणि ते वधस्तंभावर ठेचलं, त्याचा पावर काढून घेतला, तू त्याची टाच फोडशील. ही प्रॉमिस आदाम हव्वाला तेव्हा दिलेली होती, पण घडून कधी आली? हजारो वर्षानंतर. नंतर दानियल 7:13 मध्ये त्याला, तर उत्पत्ती 3:15 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्त्रीची संतान म्हटलेलं आहे. दानियल 7:13 मध्ये मनुष्याचा पुत्र म्हटलेला आहे. स्तोत्र 2:7 मध्ये त्याला देवाचा पुत्र म्हटलेला आहे. उत्पत्ती 22 मध्ये त्याला अब्रामाचा पुत्र म्हटलेला आहे. दुसरे शमूएल 7 मध्ये त्याला दाविदाचा पुत्र म्हटलेला आहे. आणि यशया 11:10 मध्ये त्याला ईशायाच्या घराण्याचा अंकुर असं म्हटलेलं आहे. हे वेगवेगळे टायटल्स वेगळे, तो येण्यापूर्वी अगोदर हे दिले की तो कोण असेल, आणि एक रहस्य गुज आहे म्हणून तो वेगळा आहे. येशू ख्रिस्ता दुसऱ्यात काय फरक आहे? हा फरक आहे. हा फरक कळला तर ख्रिसमस आहे, नाही तर नाही. नाही तर फक्त एक सण आहे, सेलिब्रेशन आहे, त्याच्या पलीकडे फार काय नाही. तर हे पहिलं रहस्य, मिस्ट्री ऑफ इन्कारनेशन, मानवरूप धारण केल्याचं रहस्य. दुसरं जे रहस्य आहे ते म्हणजे यहूदा वंशाच्या सिंहाचं रहस्य. त्याला यहूदा वंशाचा सिंह म्हटलेले. आता इस्रायलाचे 12 वंश, याकोबाचे 12 पुत्रापासून झालेल्या 12 वंश आहेत, ट्राईब्स आजही आहेत. प्रत्येक इस्रायली कोणत्या ना कोणत्या वंशाचा आहे. तुम्ही आणि मी कोणत्या ना कोणत्या वंशाचे आहोत. ऐकून घ्या, समजत असेल तर हात वर करा. तर हे 12 वंश जे आहेत, त्या 12 वंशापैकी यहूदाचा वंश होता, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला यहूदा वंशाचा सिंह असं म्हटलेलं आहे. आणि ही भविष्यवाणी महत्त्वाची आहे. ही भविष्यवाणी आपल्याला उत्पत्ती 49:10 मध्ये आढळते.
उत्पत्ती 49:10 मध्ये अशी भविष्यवाणी ख्रिस्ताबद्दल केलेली आहे. यहूदाकडचे राजवेत्र त्याचे आहे. राजवेत्र म्हणजे राजदंड, आणि राजदंड राजाच्याच हातात असतं, नाही का. यहूदाचे राजवेत्र म्हणजे यहूदाचं घराणं हे राज्य करणार 12 वंशापैकी. नीट आहे का, हे रहस्य समजून घ्यायचं आहे आणि नाताळ सेलिब्रेट करायचं, म्हणून नीट लक्ष द्या. यहूदाकडचे राजवेत्र त्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. तो येईपर्यंत मूळमध्ये सांगितलं की शिलो येईपर्यंत, आणि तो किंवा शिलो म्हणजे दुसरं कोणी नसून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. तो येईपर्यंत राजवेत्र किंवा राजघराणा कोणतं असेल इस्रायलच्या 12 वंशातलं? यहूदाचं, आणि त्याला यहूदाच्या वंशाचा सिंह असं म्हणतील. आणि आपल्याला माहीत आहे की त्याने जगात येऊन त्याचं कार्य केलं, शत्रूवर सैतानावर विजय मिळवला, कार्य पूर्ण करून तो परत स्वर्गात गेला. आणि प्रकटीकरण 5 आणि वचन 5 मध्ये त्याला यहूदा वंशाचा सिंह म्हटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने विजय मिळवलेला आहे, यहूदा वंशाचा सिंह. म्हणून मी सांगितलं की काही भविष्यवाण्या वेगळ्या आहे. आपल्याला वाटतं की विरोधाभास आहे. देवाचा कोकरा इकडं म्हटले, दुसरीकडे म्हटलं यहूदा वंशाचा सिंह. कोकरान सिंह, किती फरक आहे. म्हणून ज्या भविष्यवाण्या आपण जुना करार स्टडी करताना हे पाहायचं की कोणती भविष्यवाणी पहिल्या येण्याबद्दल आहे आणि कोणती दुसऱ्या येण्याबद्दल आहे. आमेन. तर दुसरं रहस्य त्याच्या घराण्याविषयीच, आणि जर वंशावळीत आपण वाचलं तर तो यहूदाच्या घराण्यातून जन्मलेला आहे. मत्ता 1 मध्ये त्याच घराण्यातून. का? कारण ही भविष्यवाणी पूर्ण व्हायची. बघा, तिसरं रहस्य आपल्याला जे आढळतं शास्त्रात ते म्हणजे मसीहाच्या घराचं रहस्य, द मिस्ट्री ऑफ द होम ऑफ द मसाया. त्याचं घर कुठं असेल? मत्ती कृत शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायात 3 ठिकाणांचं नाव आहे, 3 ठिकाणांचं वर्णन आहे. किती जण अजूनही ऐकत आहे? बेथलेहेम, इजिप्त किंवा मिसर देश, आणि नासरेत. मग आता पॉइंट असा आहे की एकच व्यक्ती 3 ठिकाणी कसं काय राहू शकतो? मी जर नाशिकमध्ये, तुम्ही नाशिक, आपण एकाच वेळेस 2-3 ठिकाणी कसं काय असू शकतो? पण याचं घर 3 ठिकाणी होतं, आणि हे एक रहस्य आहे, गुज आहे. आणि हे पण सांगितलेलं होतं की का 3 ठिकाणी तो राहील. मिखा 5 आणि 2 मध्ये सांगितलेलं आहे. मिखा 5:2 की हे बेथलेहेम एफ्राता, हजारोमध्ये तुम्ही गणना अल्प आहे, तुझ्यातून एक जण निघेल, तो इस्रायलचा शास्ता होईल. म्हणजे बेथलेहेमातून तो येईल. हे मिखा संदेष्टाने सांगितलं होतं. होशे संदेष्टाने सांगितलं होतं, होशे 11:1 मध्ये की मिसर देशातून माझ्या पुत्राला मी बोलवलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस हेरोद राजाला कळलं, त्याने 1 वर्षाच्या आतील लेकरांची कत्तल केली, आणि देवाने योसेफाला स्वप्नात दर्शन दिलं, आणि तो मरियाला, त्या बाळाला घेऊन मिसर देशात निघून गेला. आणि म्हणून ही भविष्यवाणी तेव्हा पूर्ण केली की मिसर देशातून माझ्या पुत्राला मी बोलवलेलं आहे. आमेन. हे दुसरं ठिकाण मिसर देश किंवा इजिप्त. आणि तिसरं जे ठिकाण आपल्याला माहिती आहे मत्ती 2:23 मध्ये की तो ही वंशावळी, हे रजिस्ट्रेशन सगळं झाल्यावर योसेफ मरियाला घेऊन नासरेत इथे जाऊन राहिला, म्हणून त्याला नासरेतकर येशू म्हणतील. तर हे तिसरं ठिकाण नासरेत, हे देखील भविष्यवाणी पूर्ण झाली. हे नाताळाचे गुज, हे रहस्य आहे. प्रभू येशू जाऊन गव्हाने जन्माला सगळ्या जगाला माहित आहे हो. पण हे रहस्य कोणाला माहित आहे? हे रहस्य गुजेवर जाणून घेण्याच्या प्रभू येशू म्हणतो पब्लिकला नाही, तुम्ही जे माझे शिष्य झाले तुम्हाला ते दिलेलं आहे. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणून घेण्याचं दान तुम्हाला दिलेलं आहे म्हणतो, लोकांना नाही आहे. जे देवाचे लोक आहेत त्यांना हे दान, त्यांना हे प्रगटीकरण मिळतं. ते त्या प्रगटीकरणात वाढतात की ख्रिस्त कोण आहे.
तर तिसरं रहस्य मसीहाच्या घराविषयीचं रहस्य. चौथं जे रहस्य आहे ते सिंहासनाच्या अधिकाराचं रहस्य किंवा सत्ता गाजवण्याचं रहस्य. जगाची सत्ता, जगाचा देव मालक. सिंहासनाचं किंवा घराण्याचं रहस्य, वंशाचं. आता मत्तई 1, जरा मत्तई शुभवर्तमानाचा पहिला अध्याय करा. मत्तई 1 जर आपण वाचलं, ते सहसा कोणी वाचत नाही, मी पण वाचत नव्हतो बरेच वर्ष, आणि मला वाटलं हे एवढे नावन हे याचा काय संबंध. परंतु शास्त्रात काही व्यर्थ लिहिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, समजत नाही. आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की हे का असं लिहिलं, ह्याचा काय फायदा. मत्तई 1 आणि वचन 1, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, जो अब्रामाचा पुत्र, याची वंशावळी. आणि मग ती लिस्ट आहे जी कधी कधी बोरिंग वाटते. याला तो झाला, त्याला तो झाला, त्याला तो झाला, है ना. अब्रामाला इसाक पुत्र झाला, इसाकाला याकोब वगैरे. पण 16 वचन बघा. आणि याकोबाला योसेफ झाला. आणि आता ऐका, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. योसेफाला येशू झाला असं म्हटलेलं आहे का? नाही. लगेच तिथं स्टॉप करून वेगळा टर्न आहे. योसेफाचे वडील याकोब, पण याकोबाला येशू झाला असं कोणाच्या बायबलमध्ये आहे का? नीट बघा, डोळे उघडून. नाही. जिच्या ठाई देवाचा पुत्र जन्माला, तिचा हा पती असं सांग. तिथं लाईन लगेच चेंज केलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ की प्रभू येशूचं जरी तो मानव म्हणून जन्माला, तरी तो योसेफाचा पुत्र नव्हता. पण योसेफ हा राजघराण्यातून आलेला होता. इस्रायलचा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त राजघराण्यातून आला पाहिजे. योसेफाचा पुत्र नव्हता. आता यिर्मया 22 मध्ये एक भविष्यवाणी अशी केलेली होती. येकुनया नावाचा राजा होऊन गेला, तुम्ही नंतर वाचा त्याच्याबद्दल. जो दुष्ट राजा असा होता की त्याला देवाने शाप दिला होता की तुझ्या घरातले कोणी सत्ता चालवणार नाही, राज्य करणार नाही, गादीवर बसणार नाही. आणि योसेफाचं घराणं यांच्या वंशातलं. म्हणून घराणेशाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, योसेफ त्या घराण्यातला होता, म्हणून घराणेशाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्त राजघराण्यातला होता. पण मरियेची जर वंशावळी, आता नव्या करारात 2 वंशावळ्या आहेत. एक मत्तई 1 मध्ये आणि एक लूका शुभवर्तमानात. एक योसेफाची आणि एक मरियेची. किती जणांनी वाचली? वंशावळ्या कोणच वाचत नाही, मला माहिती आहे. पण 2 वंशावळ्या आहेत, नीट शास्त्र वाचा. एक योसेफाची वंशावळी, तो कोणत्या घराण्यातला होता. एक मरियाची वंशावळी की ती कोणत्या घराण्यातून आली होती. आणि मग प्रूव्ह केलं की खरंच तो राजघराण्यातला होता, म्हणून तो राज्य करू शकतो, राजा होऊ शकतो, इस्रायलचा राजा होऊ शकतो. तर मरिया ही नाथानाची कन्या होती. शास्त्रात तिच्या वडिलांचंही नाव आहे. आणि ती पण राजघराण्यातली होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला राजघराण्यातून जन्मलेला असल्यामुळे सिंहासनावर बसण्याचा, इस्रायलचा राजा होण्याचा अधिकार आहे. म्हणून त्याला सनातन पिता किंवा सर्वसमर्थ देव असं जे म्हटलेलं आहे की तो राज्य करील, सनातन राज्य करील. आणि त्याचा रेफरन्स जर पाहिजे तर यिर्मया 22:24 तुम्ही वाचू शकता की हे राजघराणं कसं अचानक स्टॉप झालं. आणि प्रॉब्लेम झाला की आता राजघराण्यातून जर मसीहा येणार तर राजघराण्याचाच प्रॉब्लेम, कसं काय एक दिवशी देवाचा पुत्र येईल. पण देवाने तो प्रॉब्लेम कसा सोडवला, घरी जाऊन यिर्मया 22 शांततेने वाचा, वचन 24 मध्ये. म्हणून इकोन्याच्या घराण्यातून त्याला सत्ता गाजवण्याचा अधिकार मिळाला आणि मरियेकडून त्याला राजघराण्याचा अधिकार मिळाला. आणि अशा रीतीने तो इस्रायलचा राजा आहे. ते बाळ एक दिवशी राज्य करेल, जे भविष्यवाणी आपण वाचली. याच्यामुळे राज्य करायला काय अधिकार आहे? राजघराण्यातला आहे का? आहे. दोन्हीकडून आहे, आईकडून बापाकडून आहे.
म्हणजे बघा, ख्रिस्त हे गुज. आपण म्हणतो माझा विश्वास आहे, पण कोणावर विश्वास ठेवला आहे आपण? तो कोण आहे, तो कसा आहे, हे जसंच आपल्याला समजायला लागतं ना, तसंच आपला विश्वास वाढतो. आणि तसेच आपले संशयाचे विचार, डाऊट दूर होतात. होईल का, करील का, जाईल का, असं आपण बोलतच नाही. कारण आपल्याला कळायला लागतं की तो कोण आहे, तो विश्वास ठेवण्याजोगा आहे, तो भरोशाचा देव आहे, तो सर्व समर्थ आहे. त्याला माझ्यापेक्षा जास्त त्याला सांगायची गरज नाही, तू हे कर ते कर. पुष्कळ लोक प्रार्थनेतून सांगतात तू असं करतो, त्याला काय करायचं त्याला माहिती आहे. करायचं तुम्हाला मला की प्रभू मी काय करू ते मला सांग, तू मला सुचव, तू उत्तम सल्लागार आहे. आणि शेवटचे जे रहस्य आहे ते म्हणजे दगडाचे रहस्य. त्याला दगड किंवा धोंड असं म्हटलेलं आहे. 5वा पॉईंट, द मिस्ट्री ऑफ द स्टोन, दगडाविषयीचे रहस्य. आता तो एक दगड किंवा कोनशिला किंवा धोंडा असे शब्द जुन्या काळात स्तोत्रात तुम्ही वाचले असतील. यशायाने ती भविष्यवाणी केलेली होती. यशया 8:14 आणि 15 तो तुम्हाला पवित्र स्थान होईल. जरा ऐका, तथापि इस्रायलचा उभय घराण्यात तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमाच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल. इकडे ऐका, तो म्हणजे ख्रिस्त इस्रायल लोकांना अडखळणारा खडक होईल, पाश असेल. ते मानणार नाही, विश्वास ठेवणार नाही की हाच आमचा मसीहा आहे. आणि तसं झालं नाही का. त्यांनी कोणीही शेवटपर्यंत विश्वास ठेवला नाही. किती जण ऐकत आहेत, किती चमत्कार केले तरी ते म्हणायचे की तू देवाचा पुत्र असेल तर आम्हाला सांग. त्यांना कळलंच नाही शेवटपर्यंत, डोळ्याने पाहून. म्हणून चमत्काराने मी सांगतो माणसाचं तारण होत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे ते देवाकडे आल्याने तारण झालं असं होत नाही. देव दयाळू आहे म्हणून तुम्हाला मुक्त करील, बरं करील, याचा अर्थ तुम्ही त्याचे पुत्र कन्या झाला असं होत नाही. तर इस्रायलच्या घरांना, यरुशलेमच्या रहिवाशांना अडखळणारा खडक असं होईल. त्यापैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्न भिन्न होतील, पाशात अडकून जातील. इस्रायलासाठी हे. पण पुढच्या वचनात काय सांगितलंय बघा, यशया 28:16, नोट डाऊन करा. याच तो प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा सियोनात पायाचा दगड, पाया म्हणजे फाउंडेशन. किती जणांचं लक्ष आहे, सियोनात पायाचा दगड म्हणजे फाउंडेशन स्टोन बसवणारा मी आहे. मी पारखलेला दगड, तो पायाला योग्य अशी मजबूत मौल्यवान कोण शिला आहे, विश्वास ठेवण्याची त्रेधा उडणार नाही. या ठिकाणची भविष्यवाणी, ख्रिस्त हा दगड किंवा कोनशिला धोंडा असा आहे. इस्रायलला अडखळण, ते ठेच लागून पडतील, विश्वास ठेवणार नाही. म्हणजे विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी काय होईल, त्यांच्यासाठी काय होईल, मौल्यवान कोनशिला, सियोनात पायाचा दगड, फाउंडेशन स्टोन आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनाची आणि देव त्याच्या राज्याची उभारणी करतो. ते ठेच लागून पडते, त्यांच्यासाठी ठेच लागण्याचा दगड आहे, पण आपल्याला बांधकामाचा खडक आहे. ही भविष्यवाणी, हे रूज. स्तोत्र 118:22 सांगितलं आहे की तो नाकारलेला धोंडा, बांधणाऱ्याने नापसंत केलेला दगड कोनशिला झालेला आहे. बांधणारे कोण, इस्रायल, संदेश याच. नापसंत केला धोंडा की नाही तो आमचा मसीहा होऊ शकत नाही, तो मसीहा नाही, आमचा मसीहा येणार आहे. बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा देव म्हणतो कोनशिला झालेला आहे, फाउंडेशन स्टोन. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा, मंडळीचा कोनशिला झालाय, पण त्यांनी रिजेक्ट केलं, नाकारलं, ते अडखळले. आजही अनेक लोक अडखळतात. येशू ख्रिस्त अनेक देवापैकी एक देव आहे. अजून काय फरक आहे, आम्ही हे करतो तुम्ही ते करता. अडखळले, ठेच लागून पडले. त्यांना हे प्रगटीकरण कळलं नाही की तो नेमकं कोण आहे. स्तोत्र 118:22, बांधणाऱ्याने नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. आणि मग दानियेला झालेला तो दृष्टांत,
दानियल 2:34-35 मध्ये सांगितलं आहे की जेव्हा त्याने पाहिलं सगळ्या राष्ट्रांचं भवितव्य, त्या पुतळा दाखवला आणि पायाला ती माती आणि दगड मिक्स झाली आणि एक धोंडा येऊन त्या पुतळ्याच्या पायावर पडला आणि अख्खा पुतळा खाली पडला. म्हणजे जगाचे जे साम्राज्य, जगाचा एंड, त्याची ती भविष्यवाणी होती. एक दिवशी मी दानियेलचं पुस्तक घेणार आहे, मिस करू नका. तर तो दगड येऊन त्या मूर्तीच्या पायावर पडला आणि सगळी मूर्ती पडली. म्हणजे वर्ल्ड एम्पायर, जागतिक साम्राज्य नष्ट झाले. केव्हा? जेव्हा तो येऊन पडला. जेव्हा तो येईल तेव्हा काय होईल? जगाचा न्याय करील, सर्व नष्ट करून त्याचं राज्य स्थापन करेल. आणि हे सगळं एकत्र करून शेवटी पेत्र काय म्हणतो माहिती आहे का? पहिले पेत्र 2:4 मध्ये. आता बघा किती वेगवेगळे उपमा, किती वेगवेगळे चित्र प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेईल त्याच्याविषयीचे किती रहस्य आहे ना. की तो कोण आहे, कोण असेल, कोण होईल. पण मग हे सगळं एकत्र करून शेवटी पेत्र असं म्हणतो, माणसाने नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ आपण आलेलो आहोत. परमेश्वर माझा दूर, माझा खडक, आपण वाचतो स्तोत्र करण्यात. पौल म्हणतो की आपण त्या जिवंत धोंड्याच्या जवळ आलेलो आहोत. आमेन. जो त्याने नाकारला तो आपल्यासाठी मौल्यवान आहे. त्यांच्यासाठी त्याचं महत्त्व नाही, त्यांना त्याचं महत्त्व नाही. पण आपण जे त्याला ओळखलं आपल्याला त्याचं महत्त्व आहे. ज्यांनी देवाला ओळखलं नाही त्यांना भक्तीचं, ख्रिस्ताचं महत्त्व नाही. पण आपण ज्यांनी ओळखलं, अनुभव घेतला, त्यांना त्याचं महत्त्व आहे. आणि मग पुढं पेत्र असं लिहितो 6व्या वचनात, पहिले पेत्र 2:6, पहा निवडलेली मूलवान अशी कोनशिला मी सियोनात वसवितो. आता ऐका, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. परमेश्वर म्हणतो बांधणारे ज्यांना मी निवडलं, बांधायला लावलं, त्यांनी जरी नाकारलं, पण मी सियोनात माझ्या ठिकाणी कोनशिला म्हणून त्याला बसवतो आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतील ते कधीच फजित होणार नाही. परमेश्वर बोलले ना. आणि ह्या सर्व गोष्टीचं उत्तर पुढच्या 7व्या वचनात दिलेलं आहे की आता हे जर असं आहे तर मग आपण काय करायचं. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे. 7वं वचन, म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना ती मौल्यवान आहे किंवा तो मौल्यवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना मानणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला. म्हणजे जे आपण विश्वास ठेवतो आपल्यासाठी तो आश्रयाचा खडक आहे, संरक्षणाचं आश्रयस्थान आहे. पण जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर तो पडून एक दिवशी त्यांचा भुगा किंवा न्याय करणारा आहे. नाकारल्यामुळे आपण जो विश्वास ठेवतो त्याचं आज्ञापालन करतो, आपल्याला त्याच्याद्वारे आशीर्वाद मिळतो. पण जे रिजेक्ट करतात, नाकारतात, त्यांच्यासाठी तो अडखळणारा खडक आहे. आणि देवाने त्याला देवाच्या घरात मंडळी म्हणून ख्रिस्त मंडळीचा पाया कोनशिला, हेड ऑफ द चर्च है ना. ख्रिस्त हा कोनशिला. तर हे नाताळाचे रहस्य आहेत. हे 5 रहस्य आपण त्याच्या वचनातून पाहिले. ख्रिस्त कोण, आणि हे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं त्यावेळेस आपण विश्वासातून विश्वासाकडे आपली आध्यात्मिक पातळी, आपली आत्मिक लेवल वाढत जाते. आपण ज्ञानात, कृपेत वाढत जातो. आमेन. आणि त्याच्या प्रतिरूपात होऊ लागतो. आणि हे कळावं म्हणून हे शास्त्रात लिहिलेलं आहे. फक्त आवडचे 2-4 वचनं वाचायचे आणि त्याच्यावरच उपदेश करायचे आणि जायचं असं नाही आहे. अख्खं शास्त्र त्याचं वचन आहे. आणि हे अख्खं प्रगटीकरण मंडळीला आपल्याला मिळावं आणि आपण परिपूर्ण व्हावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून बायबल स्टडी महत्त्वाचा आहे.
तर परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. ख्रिसमस सिरीज सुरू राहील. पुढच्या आठवड्यात आपण आणखी काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या पाहूया.